हॅलो फ्रेंड्स, दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि माझा कामाचा दिवस पण चालू झालेला आहे। तर मी रात्री कट करून ठेवलेले एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज बघा, इथं साधी सिंपल कटोरी ब्लाऊज आहेत बिना अस्तरचे, आणि हा अस्तरचा होता पण त्यांनी शिवू नका म्हणून सांगितलं, तर तो मी बाजूला ठेवून टाकला आणि 3 ब्लाऊज घेतले शिवायला। तर कलरनुसार मी पहिल्यांदा इथं गोंड्या काढून घेते, कोणकोणता कलर मॅच होतो कापडावरती लावून बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही, टिप मारल्यानंतर कलर वेगळा दिसू शकतो। तर मी इथं डायरेक्ट दोरा लावून बघितला बघा भरभर, आणि 3 कलरच्या 3 गुंड्या काढून घेतल्या। आणि त्या गुंड्या काढून झाल्यानंतर आता मी भरून घेणार आहेत रिंग्या। तर एक एक रिंगी माझी भरलेली आहे, म्हणजे आधीच्या ब्लाऊजची शिल्लक राहिलेली, तर दुसऱ्या एक एक माझ्या भरायच्या आहेत। आणि बघा इथं आता मी रिंग्या भरून घेते पटपट। तर 3 कलरच्या रिंग्या मला रेडी पाहिजेत। तर आपलं किती जरी विज्ञान पुढं गेलं तर आपले जे साधी मशीन असते तर त्याला दोरा हा असाच भरावा लागतो। तर तुम्ही कसा भरता मला कमेंट करून नक्की सांगा। तर इथं मी तो दोऱ्याची गुंडी तोंडात धरली बघा दातामध्ये, आणि पटपट रिंगी भरून घेतली। तर साध्या ब्लाऊजला आपल्याला जास्त दोरा लागत नाही, थोडा थोडा अर्धी रिंगी भरली तरी आपला साधा ब्लाऊज तेवढ्या रिंगीमध्ये होऊन जातो। तर मी तितकाच दोरा भरून घेतला जितका आपल्याला लागणार आहे। आणि तिन्ही कलरचे माझे, पिंक कलरचा काय ऑलरेडी भरलेलाच होता दोरा, तर बाकीचे 2 कलर मी भरून घेतले पटपट। आणि एक मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते, हा ब्लॅक कलरचा प्लेन ब्लाऊज बघा, सुंदर असं कापड होतं, सुळसुळीत होतं, पण छान मी फ्रंट करून ठेवला आहे त्याचा। बाही पण माझी जी हेल्पर आहे तर तिनं करून मला दिलेल्या होत्या, तर याचा बॅक फक्त करायचा राहिला आहे। तर याचा पण मी आजच स्टिचिंग होणार आहे माझं। जर माझं झालं तर मी तुमच्याबरोबर डिझाईन नक्की शेअर करेन बोटनेकची। चला बाय बाय।